मोहोपा रोडवर एक अत्यंत हृदयद्रावक अपघात घडला आहे। 12वीची परीक्षा देण्यासाठी घराबाहेर पडलेल्या विद्यार्थिनी आणि तिच्या वडिलांचा ट्रकच्या भीषण धडकेत जागीच मृत्यू झाला। ही घटना उमरेड पोलीस ठाणे हद्दीतील MIDC पुलाजवळ घडली। मिळालेल्या माहितीनुसार गिट्टीने भरलेला भरधाव ट्रकने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की दुचाकी पूर्णपणे चिरडली गेली। या अपघातात वडील आणि मुलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांच्या सोबत असलेली आणखी एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ट्रक चालकाला पकडून मारहाण केली, तसेच ट्रकला आग लावण्यात आली। त्यामुळे परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला। अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली। ट्रक चालकाविरोधात उमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे।